तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 22 मेच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता त्रिलोत्तमाला मोनिकामुळे ओवी आणि अमृताचं सत्य कळालेलं असतं की घरात न सांगता अमृता ओवीला घेऊन गाण्याचे क्लासेस लावले आणि तिला दररोज गुरुकुलला नेऊन सोडते आणि घेऊन येते. आता त्रिलोत्तमाने हे ऐकल्याच्या नंतर त्रिलोत्तमाला खूप राग येतो. त्रिलोत्तमाने असं ठरवते की मोनिका आणि ओवीला चांगली शिक्षा द्यायची. त्यांना मात्र त्या घरात घेत नाही, त्यांना बाहेरच बसून राहायला सांगत असतात. आता दुसरीकडे सारंग घरी येतो, पण सारंगला मात्र घरात जायच्या अगोदरच कॉल येतो आणि तिथूनच मात्र सारंग त्याच्या कामासाठी निघून जातो. तर ओवी आणि अमृताला तो तर काय बघतच नाही. रात्र होते तरी ओवी आणि अमृता बाहेरच बसतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग जेव्हा घरी जातो तेव्हा त्याला कळतं की अमृता वहिनी आणि माझी ओवी घराच्या बाहेरच बसलेल्या होतात. आता दुसरीकडे गाण्याच्या क्लासेससाठी ओवी आली नाही म्हणून सावली आणि अबीर मात्र खूप काळजीत पडलेले असतात. तर अबीर म्हणू लागतो, काय ग आई, ओवी कसं काय नाही आली, मला कळत नाहीये. त्यानंतर सावली म्हणू लागते, हो ना रे अबीर, या टायमापर्यंत तरी येत असती ती, काय झालं असेल, तिच्या घरी सगळ्यांना माहीत झालं असेल का ती कसं काय नाही आली, मला कळत नाहीये. त्यानंतर आता अबीर म्हणू लागतो, आई खरं तर तिनं आज यायला हवं होतं ना, तू आज तिला तिच्या आवडतं गाणं शिकवणार होतीस. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, हो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अबीर देखील खूप काळजीत पडतो. आता त्याला ओवीला कॉल करायचा असतो. दुसरीकडे आता सारंगला जेव्हा माहीत होतं माझ्या ओवीला आणि अमृता वहिनीला घराच्या बाहेरच ठेवलं, त्यानंतर सारंग घरात जाऊन आरडाओरडा करू लागतो. त्रिलोत्तमाला बोलवतो, मोनिकाला खाली बोलवतो, म्हणू लागतो, आई तू असं कसं करू शकते, माझ्या मुलीच्या केसाला देखील धक्का लावायचा नाही आणि मी तुला सांगतो बरं का, जर इथून पुढे माझ्या मुलीला मानसिक त्रास जर कुणी दिला ना तर माझ्या इतकं वाईट या घरात कुणीच नसेल. सारंग मात्र त्रिलोत्तमा आणि मोनिकावर खूप चिडतो. त्यानंतर आता लगेच त्रिलोत्तमा म्हणू लागते की सारंग तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुलीनं ना या घरामध्ये काहीही केलं तर मला काहीच हरकत नाही, पण गाणं गायचं नाही आणि गाण्याचे क्लासेस वगैरे लावायचे नाही, तू पण माझी ही गोष्ट लक्षात ठेव. सारंगला खूप राग येतो. मोनिका तर हसत असते. मग त्रिलोत्तमा तिच्या रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे आता अमृता, ओवी आणि सारंग त्यांच्या रूममध्ये जाऊन बसता. तर सारंग अमृता आणि ओवीला म्हणू लागतो, खरं तर ना तुम्ही न सांगता गाण्याचे क्लासेस लावले, हे तर चुकीचंच केलं ना वहिनी. मग त्यावेळी अमृता खाली मान घालून शांत बसते. तर दुसरीकडे मात्र ओवी देखील तिथेच असते. तर ओवीला अबीरचा कॉल येतो. ओवी नाटक करतच अमृताचा फोन घेते, अबीरला बोलण्यासाठी बाहेर जाते. तर अबीर म्हणू लागतो, काय ग ओवी, तू बरी आहेस ना, तू आज क्लासला का नाही आली. त्यानंतर ओवी रडत सांगू लागते, अरे अबीर घरामध्ये ना सगळ्यांना माहिती झालंय. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, काय ग ओवी, तुझ्या बाबाला माहीत झालं का. त्यानंतर आता ओवी म्हणते, अरे अबीर बाबाला नाही, घरातल्या सगळ्यांना माहीत झालंय आणि त्यांनी ना आम्हाला खूप मोठी शिक्षा दिली बघ. आम्हाला ना अमृता काकूला मला घराच्या बाहेरच रात्रभर त्यांनी बसायला सांगितलं. त्यानंतर माझा बाबा देखील खूप चिडला होता त्यांच्यावर, पण तरीही त्यांनी साफ सांगितलं की या घरामध्ये गाण्याचे क्लासेस लावायचे नाही आणि गाणं देखील कुणीच गायचं नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती अबीर, मला तर कळतच नाहीये. त्यानंतर ओवी रडू लागते. ओवी म्हणू लागते, अबीर माझी गुरु म्हणजेच तुझी आई त्यांना सांगून टाक की ओवी आजपासून गाण्याच्या क्लासेसला येणार नाही. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, अगं ओवी असं नको ना बोलू, मग मी तुला कसं भेटणार बरं, आपली मैत्री तर किती छान झाली बरं, आता मला ना तुझ्याशिवाय आता करमत नाहीये, आपण बघूया, नक्कीच काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. अबीर म्हणू लागतो, अगं ओवी आता तू रडू नको बरं का, तू जर रडत असेल ना तर मला देखील रडायला येतं. त्यानंतर ओवी शांत होते आणि फोन ठेवून देते. दुसरीकडे सावली तर खूप काळजीत पडलेली असते की काय झालं असेल यांच्या घरी. ओवी तर दररोज तिच्या काकूला घेऊन क्लासला यायची, मग आज का नसेल आली, तिच्या घरी माहिती झालं असेल का, अगोदरच तिच्या घरून ना तिनं कुणाला सांगितलेलं नव्हतं आणि तिला गाणं गाण्यासाठी परमिशन देखील नव्हती. यांनी सगळं काही खोटं बोलूनच क्लासेस लावले होते. सावलीला खूप चिंता वाटू लागते. दुसरीकडे आता मात्र ओवीचा हट्ट पुरवण्यासाठी सारंग ओवीला घेऊन त्या गुरुकुलमध्येच येत असतो. गुरुकुलमध्ये आल्याच्या नंतर ओवीला मात्र खूप राग येतो. ओवी म्हणू लागते, काय रे बाबा, तुला तर मला गाण्याचे क्लासेस लावू द्यायचे नाही, मला गाणं शिकायला परवानगी देत नाही, गाणं म्हणायला परवानगी देत नाही, मग मला तू गुरुकुलकडे का घेऊन आलास बरं. आता ओवी मात्र बाहेरूनच म्हणू लागते, हे बघ बाबा, हे माझं गुरुकुल आणि मी इथेच मला क्लासेस लावले होते, बघितलं ना, आता चल. आता सारंग म्हणू लागतो, अगं वेडाबाई, मी काय तुला फक्त बघण्यासाठी घेऊन नाही आलो, चल मला आतमध्ये पण दाखव तुझं गुरुकुल कसं आहे, तुझी मॅडम कशी आहे.
त्यानंतर ओवी मात्र आता सारंगला घेऊन गुरुकुलमध्ये जात असते. तर मित्रांनो, आता ओवी सारंगला घेऊन गुरुकुलमध्ये गेल्याच्या नंतर सारंग आणि सावलीची परत भेट होते की काय, आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.